नमस्कार मंडळी, तर सुमित सकपाल या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आपण आलेलो गावाला. आम्ही आता गावाला आलो आहे, पण आता चाललो फिरायला. आमच्या इथला एक धार म्हणून एक स्पॉट आहे, त्या स्पॉटवर चाललेलो आहे. तुम्हाला पण दाखवतो. होऊ शकता इथं महेश सकपाल पण आलेले आहेत सोबत. फुल तयारी वियारी करून आलेले आहेत. तर आपण जाऊ आता स्पॉटला. निसर्ग बघा तुम्ही, आपला गावाकडचा निसर्ग खूप लांब आहे. तुम्हाला दाखवतो माझ्या ब्लॉगनी आम्ही जातोय ते. महेश सकपाल फुल तयारी करून आली. गावाकडचं वातावरण खूपच छान आहे. पावसाचा पण टाइम झाला यायचा, मस्त की उघडला. दाखवतो आता पुढे पुढे. इथं पण आमचा हा स्पॉट आहे चांगला. आपल्याला 3 डोंगर चढून आपल्याला त्याच्या पाठी जायचं आहे, त्या स्पॉटवरती. धार म्हणून आमच्या इथे एक स्पॉट आहे, थंडगार हवेचा स्पॉट आहे. तुम्हाला दाखवतो. आम्ही चाललोय, दोघेच चाललोय. दुसऱ्यांना बोललो चला आपण जाऊ, तर ते आले नाहीत, घरात झोपलेत. आम्ही बोललो आम्ही दोघंच जातो. मग आता दोघं आम्ही एन्जॉय करत जाऊ. तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. खूपच वर्षातनं आमच्याकडे रोड झालाय, नाही तर आमच्याकडे रोड पण नव्हता. मस्त असं वारा पण सुटलाय मस्त. दाखवतो आता पुढे. आमच्या इकडं खूपच असं मोठे मोठे डोंगर आहेत. इथून समोरनं प्रतापगड पण दिसतो आमच्या इथून. वरती जाऊन तुम्हाला दाखवतो. तर मज्जा येणार आहे. आता आम्ही डोंगराच्या इथं पोचलो आहे. आता ह्या डोंगरावरून आम्हाला चालत जायचं. खूपच गवत आहे. बघू आता एवढ्या दिवसात मग मुंबईवरनं आता येऊन खूप दिवसांना डोंगर चढणार आहे. बघू आपण. खूपच गवत आहे. जरा ऊन बिन पडले त्यामुळे नीट जावं लागेल, कारण सापाची भीती आहे आता उन्हातून. गावाला राहतात त्यांना तर माहितीच आहे. मी सगळ्यांना बोललो होतो याला, पण ते घरात झोपलेत. त्यांना झोप इम्पॉर्टंट आहे. तुला जाऊ द्या, आम्ही दोघंच जातो. वाट करत करत जावं लागणार आहे, कारण खूपच गवत वाढले. मला तर वाटतं आता पाऊस येणार आहे मजबूत असा. खूपच गवत वाढलं इकडे. आता गावातली माणसं पण कमी झाल्यामुळे इकडे गवत कापायला पण कोण येत नाही. नाहीतर गोरा वगैरे घेऊन येतात. आता ह्या जंगलातनं ट्रेकिंग करत करत डोंगरावरती जायचं. ट्रेकिंगचा माणूस तर आलाय पूर्ण तयार होऊन. कुठून आहे रे वाट? सर्दी पण झाली. इथूनच आहे. जंगल बघा किती आहे, जंगलच जंगल झालंय. दाखवतो तुम्हाला आता पुढे. रस्ता शोधत शोधत जावं लागते. आरामात कॅमेरामॅन पडतोय माझा, आरामात घेऊन जावं लागेल. ब्लॉग घालून आलो. शूज घालायचे होते. हा टेकून हवं. अजून खूप असे वरती डोंगर चढून जायचे. मस्त निसर्ग आहे वरती, मला दाखवतो. मस्त निसर्ग एकदम. पाहू आपण आता पुढे जाऊन.
हा पहिल्या डोंगरावर आम्ही पोचलेलो आत्ताशे. खूप टाइम लागला. बघा तुम्हाला दाखवतो खाली. हे बघा आम्ही तिथून पूर्ण खालून पूर्ण इथपर्यंत वरती आलोय. आम्ही इकडे जातोय वरती. अजून एक डोंगर चढायचा आहे आम्हाला. चप्पल पण स्लिप मारते. वारा सुटलाय खूप असा मस्त वारा सुटलाय. आत्ताच आम्ही वरच्या डोंगर पोचलो. अजून एक डोंगर चढायचा आहे. दाखवतो तुझ्या. इकडे गवतात काटे पण आहेत. दिसतात पाहायला. आमच्या इकडं वाघ पण आहे. जर भेटला तर तुम्हाला भेट घालून देतो तुम्ही. काय म्हणता आपण आपल्या रानातली फुलं बघा किती सुंदर आहेत. तिथून आता त्या डोंगराने आपल्याला वर चढायचं. पण आम्ही दुसऱ्या डोंगरावर जवळ पोचलोय. खूपच ऊन पडलंय बघा तुम्ही पण. खूपच ऊन पडलाय. आता हा दुसरा डोंगर चढतोय. दम पण खूप लागलाय. पाणी पण नाही घेऊन आलो. आता दुसरा डोंगर चढून त्याच्या वरच्या डोंगरावर जायचंय. अजून एक त्याचं एक डोंगर चढून दुसऱ्या डोंगरावर जायचंय. दाखवतो तुम्हाला. खूपच दम लागलाय. खूपच दम लागलाय. गवत पण बघा किती वाढलंय. पाय पण बघ स्लिप मारतायत. बघा किती खालून डोंगर चढून वरती आलोय. घाम पण भरपूर आलाय. पूर्ण अंग ओलं झालं दगड्या चढून. जाऊया धावत. गोंड्या धावतोय. आता पोचू आम्ही. अजून एक डोंगर चढल्यावरती. खूपच दम लागलाय. खूपच दमलोय. आमच्या इथून एक पूर्ण खाली कापडे शहर दिसतं आणि समोर प्रतापगड. समोरच्या डोंगरावरती प्रतापगड दिसतो. आणि इकडं पोलादपूरचा डॅम्प आहे. तुम्हाला दाखवतो. तिथून दिसतो. आपण वरच्या डोंगरावर गेलो तरी आपल्याला दिसणार आहे. तरी पण इथून तुम्हाला दाखवतो. सावित्रीचा डॅम्प आहे. दम पण खूप लागला. हा डॅम्प आहे आमचा पोलादपूर. इथे पाणी आहे. हे इथं पूर्ण खाली पूर्ण पाणी आहे डॅमचं. पोलादपूरचा डॅम्प आहे. आता आपल्याला इथून वरती जायचं आहे. तुम्हाला दाखवतो. चल बोंड्या. दोघं पण खूप दमलोय. हालच बेहाल झाले. तरी पण आम्ही तिथपर्यंत जाणार. पोचणार. मला वाटतं त्याला दम नाही लागलाय. त्याला सवय आहे. आर्मीचा माणूस आहे ना. आपण डोंगर चढून वरती जायचे.
डोंगरावरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. मला ज्या स्पॉटवरती पोचायचं होतं त्या स्पॉटवरती आम्ही पोचलो आहे. वारा पण खूप सुटला आहे बघा ह्या स्पॉटवरती. हे बघा इथून आमचा सावित्रीचा धरण दिसतो. ते पोलादपूर शहर पण दिसतं. दाखवतो. खूप वारा सुटला आहे. दम पण खूप लागला आहे. आमच्या स्पॉटचं नाव आहे धार. धार का नाव ठेवलं ते माहीत नाही. सगळेजण धारच बोलतात. मस्त गार थंड हवा आहे आणि मस्त वारा. पाठी इकडे दलवीवाडी आहे. मस्त गार वारा. मस्त गार वारा सुटला आहे. दाखवतो स्पॉट. मेन स्पॉटवर बसतो आणि दाखवतो. खूपच वारा सुटलाय. धरण स्काय पण काय भरले. पाऊस लागला तर लय जोरात लागणार आहे. इथं फोटो शूट करण्यासाठी येतात मुंबईचे माणसं गावाला आले इथे. आम्ही पण आता इथं फोटो काढू. जरा फोटो काढू आम्ही इथे. मग घरी जाऊ. मेन स्पॉट आहे इथला. इथून पूर्ण पाठी पोलादपूर शहर दिसतंय. पाठी पोलादपूर शहर आहे पूर्ण. हा मध्येच डोंगर आहे. हे डोंगराच्या मध्ये आलो आम्ही आणि बाजूने पूर्ण शहर आहे. आमचा मेन डॅम सावित्री डॅम. कोकणाचा डॅम पया खूप पण लागला. जरा फोटो काढू त्यानंतर वापस घरी. का वातावरण आहे स्पॉटचं. खूपच मस्त वातावरण झालंय. वारा पण खूप सुटलाय. आता कुठं जायचं म्हणे. आता आम्ही चाललोय घरी. आता खाली उतरू. डोंगरावरून आता खाली उतरायचं आहे. चालत चालत मेहनत जास्त. काय दिसलं नाही. मोर वगैरे दिसले नाहीत. ऊन पडलं त्यामुळं बसलेत घरी. जास्त मोरांचा आवाज तर येतोय पण दिसत नाहीत कुठं आहेत. वरती डोंगरावर जाताना बरोबर गेलो पण खाली उतरताना खूपच हाल झाले. कसं उतरू ते समजत नाही. गवत पण खूप आहे. पाय पण स्लिप मारतात. चप्पल तर हातात घेऊन चाललोय. गवतात ना समजत नाही कुठं दरड आहे. खायला पण लागते. गवत बाजूला करत जाते. चल का नाही जमत. वाट नाही भेटत. आता उभ्या झाला हो पण गंगेचे इथनं काहीतरी पुढं आलो रे. दुसऱ्या वाटर जायला पाहिजे होतं. तिकडूनच जायला पाहिजे होतं. आलो तिकडून. थोडं पुढं आपण आलो. चुकीच्या वाटण घेऊन आलास. आपण लय पुढं आलो निघाल. त्या आलो त्या वाटण नाही दुसरी वाट पकडली आम्ही.
हा आता पोचू आम्ही इथून खाली. खतरनाक वाट निवडली. या समोरच्या डोंगरावर देवस्थान आहे आमचं कालकाईचं. बघू जा जमलं तर आत्ता पण जाऊ, नाहीतर उद्या पाया पडायला. दोन स्पॉट दाखवतो. इथं आम्ही दरवर्षी पाया पडायला जातो, यावर्षी पण जाऊ. बघू गेलो तर उद्या जाऊ. तो पण ब्लॉग भेटेल तुम्हाला बघायला. आणि इथून खाली उतरतो, नाहीतर उचलून न्यावं लागेल पाय बी मोडलं तर. आता डोंगर उतरला पोचू खाली आम्ही. जाताना गेलो बरोबर, उतरताना वाट लागली. काय इकडून कशातनं पण कुठून पण घेऊन आला. ब्लॉग आपले जाण कशी यायला लागेल. आलो बघ. गवत बघा किती वाढले. हो. मग इथून गेलो आपण, दिसला नाही. हे नाही ना कळलंच पाहतो. घसरतच गेलं पाहिजे मला. चल नाही भिजलास. भिजला ना हात गवतात ना मजा मजा घेत चालले. एक वेगळी फुल गवत आहे. योगा दगडा बिगडा येतील अंगावरती. अरे विंचू बघ, कुठे विंचू 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 आहे तिथं त्या दगडीच्या खाली. दाखव. त्या आहे त्या छोट्या मोठ्या ना छोट्या त्या हिच्या खाली घुस नाही रे बाबा. हा बघ, हा बघा विंचू विंचू. हा बघ. मारू नको. त्याला काय मारून करतो. चल जाऊ दे त्याला. डोकं बिकं फोडसे. हा बघ. कुठं हा बघ की विंचू. उतरू दे मला बाबा इथून. हळू दम घे. आता जोरात नको पळू. चल बाबा एकदाचा हे खाली आणि जा फरफडत. वाट दाखवणारा माणूस चांगला आहे. कुठून पण नेत जातोय. जनावर बिनावर असलं तर खायचं. मस्त चावायचं. एकदाचे पोचू आता खाली. आलो होत आम्ही. आलो एकदाचे खाली. आता इथून का उडी घालणार का? आता इथून मी पण घालतो उडी. आता आम्ही जातोय घरी. तर मंडळी आमचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. ब्लॉग आवडला लाईक शेअर आणि कमेंट करा. आणि जर यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय बाय. ब्लॉग इथं संपला.